स्वप्नील सावळे, नवोपक्रमाचे दीपस्तंभ आणि शिक्षकांसाठी प्रेरणास्रोत. वायंगणी जिल्हा परिषद शाळेतील स्वप्नील सावळे सरांनी त्यांच्या नवोपक्रमशीलतेने शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांनी मुलांना चक्क डायनासॉर दाखवला. हा उपक्रम त्यांच्या कल्पकतेला आणि विद्यार्थ्यांमधील उत्सुकता जागृत करण्याच्या त्यांच्या ध्यासाला दाद देतो. गेल्या वर्षीच जिल्हा परिषद सिंधुदुर्गमध्ये उपशिक्षक म्हणून रुजू झालेले सावळे सर रुजू झाल्यापासूनच विविध उपक्रमांनी शाळेला नवा आयाम देत आहेत. सध्या ते खारेपाटण केंद्रातील वायंगणी शाळेमध्ये कार्यरत आहेत. अत्यंत दुःखद अशा वैयक्तिक परिस्थितीतही पत्नीचे निधन स्वप्नील सावळे सरांनी आपले दुःख बाजूला ठेवून स्वतःला शाळेच्या कामात आणि मुलांच्या अध्यापनात झोकून दिले आहे. त्यांच्या या समर्पणामुळे वायंगणी शाळा खऱ्या अर्थाने उच्च दर्जाची बनली आहे. भौतिक सुविधांच्या बाबतीतही ही शाळा परिपूर्ण आहे. कमी पटसंख्या असूनही त्यांनी कधीही खंत व्यक्त केली नाही, तर उपलब्ध विद्यार्थ्यांसोबत हसत खेळत आणि आनंददायी वातावरणात अध्यापन करत ते मुलांसोबत संपूर्ण दिवस घालवतात. त्यांच्या या अतुलनीय नवोपक्रमशीलतेला मनापासून सलाम. नवनियुक्त शिक्षकांनो, तुमच्यातील नवचैतन्य जागृत करा. गेल्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये विशेषतः खारेपाटण आणि शेर्पे केंद्रात अनेक उच्च शिक्षित आणि उच्च विद्याविभूषित नवनियुक्त शिक्षक रुजू झाले आहेत. डिजिटल युगातील हे शिक्षक मोबाईल, स्मार्ट टीव्ही आणि इंटरनेटसारख्या साधनांशी परिचित आहेत, ज्यामुळे त्यांच्यासाठी सध्याच्या शाळा एक मोठे आव्हान असले तरी हे तंत्रज्ञान त्यांच्या कामात निश्चितच पूरक ठरू शकते. आमच्या पिढीला हे काहीही मिळाले नसतानाही आम्ही मिळेल त्या परिस्थितीत आणि वेतनात काम करत विविध नवोपक्रम राबविले. काही नवनियुक्त शिक्षक उपक्रमशील असले तरी ते माध्यमांपर्यंत पोहोचताना दिसत नाहीयेत. कदाचित प्रसिद्धी नको असेल किंवा त्यांना असे वाटत असेल की याची गरज नाही. परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की तुम्ही राबवलेला कोणताही उपक्रम इतर शाळांना कळल्यास त्याचा फायदा अनेकांना होऊ शकतो. आपल्या शाळेत राबवलेला उपक्रम प्रसिद्धीसाठी पुढे देण्यास अजिबात संकोच करू नका. तुमच्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन इतर शिक्षकही असेच नवनवीन प्रयत्न करू शकतात. नवनियुक्त शिक्षक बंधू भगिनींनो, तुम्ही नवे आहात. तुमच्यामध्ये नवचैतन्य आहे. तुम्ही आत्ता जर लिहिते झालात नाही तर मग पुढे कधी लिहिते होणार? स्वप्नील सावळे सरांसारखे शिक्षक जर असे नवोपक्रम करू शकत असतील तर आपल्या केंद्रातील इतर शिक्षकांनाही असे उपक्रम सुचू शकतात. माझी सर्व नवनियुक्त शिक्षकांना नम्र विनंती आहे की आपले उपक्रम आपल्या ग्रुपवर शेअर करा किंवा इतरांनी राबविलेल्या उपक्रमांना योग्य प्रतिक्रिया द्या. आपल्यातील शिक्षक सतत जागृत ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्हीच पुढील पिढीचे भाग्यविधाते आहात. आपले कार्य केवळ अध्यापनापुरते मर्यादित न ठेवता त्यात नवनवीन कल्पना आणि उपक्रम समाविष्ट करा. तुमच्यातील ही ऊर्जा आणि कल्पकता शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवू शकते. नाही केलात तर शब्दबंब पेटल्याशिवाय राहणार नाहीत. लेखक प्रवीण आशुतोष कुबल.